जय मुक्ताई. मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प आज जाहीर करणार भारताच्या आहे. यावर संसदेमध्ये केंद्रीय ज्येष्ठ अर्थसंकल्प सादर अर्थतज्ञ करण्यात येणार तथा आहे. शेअर बाजार सल्लागार श्री याला विश्वनाथ तुम्ही बोदळे इंटरिम यांनी अथवा आपली बहुमूल्य आउट ऑफ अकाउंट प्रतिक्रिया असा मुक्ताई बजेट म्हणू वार्ताकडे शकतात. दिली आहे. पहा ते काय म्हणाले. कारण पुढे लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे हा इंटरिम बजेट सादर करण्यात येणार आहे. भारताच्या व्यवस्थेकडे आणि अर्थव्यवस्थेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे. त्याचाच एक परिपाक या बजेटमध्ये आपल्याला दिसू शकतो. प्रामुख्याने प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये कृषी आणि डिफेन्स या क्षेत्राला चांगलं मुबलक असा बजेट दिला जातो. परंतु ज्या पद्धतीने जगाची नजर आपल्याकडे बदलली आहे आणि आपण देशांतर्गत जो बदल घडवून आणलेला आहे त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसत असल्यामुळे काही नवीन क्षेत्रांना सुद्धा काही फंड्स अलोकेट केले जातील आणि करावे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करत आहोत. कृषी, डिफेन्स, ड्रोन क्षेत्राचा हा खूप चांगल्या प्रकारे विकसित होत आहे आणि संरक्षण क्षेत्रामध्ये तरी खूप चांगल्या प्रकारे उपयोग त्याचा होत आहे. ग्रीन एनर्जी, सोलार एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर, ग्रामीण विकास आणि प्रामुख्याने हेल्थ केअर ही काही क्षेत्र आहे की या क्षेत्राला खूप चांगल्या प्रमाणे अलोकेट द्यायला पाहिजे. ग्रीन एनर्जी, सोलार एनर्जीचा उपयोग जर का चांगल्या पद्धतीने झाला तर त्याचा निश्चितच उद्योग व्यवसायाला खूप चांगला फायदा भेटणार आहे. प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीय लोकांची एक अपेक्षा असते की त्यांना टॅक्समध्ये काहीतरी बेनिफिट मिळावं. आणि ज्या पद्धतीने आपण बघतो आहे की डिजिटलायझेशन एवढ्या पद्धतीने वाढलेलं आहे मागच्या काही वर्षांमध्ये, त्यामुळे टॅक्स पेयरची संख्यासुद्धा वाढलेली आहे. GSTची फिगर प्रत्येक महिन्याला वाढत आहे. याचाच परिपाक म्हणून ज्या पद्धतीने मध्यमवर्गीय विचार करतो की माझला काहीतरी बेनिफिट भेटायला पाहिजे, तसंच सरकारसुद्धा विचार करते की माझ्या तिजोरीमध्ये कशा पद्धतीने कलेक्शन येईल आणि त्याचा उपयोग हा विकासासाठी करता येईल. सो हा अर्थसंकल्प जरी लोकसभेच्या आधीचा असला तरी या अर्थसंकल्पामध्ये खूप चांगल्या घोषणा होऊ शकतात. फक्त घोषणा होणार नाही तर ह्या घोषणांचं रूपांतर प्रत्यक्षात कसं येईल. आणि मागच्या काही बजेटमध्ये आपण बघितलेलं आहे की जे काही त्यांनी आश्वासनं दिले होते किंवा बजेटमध्ये तरतुदी केल्या होत्या, बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात येताना दिसत आहे. त्यामध्ये ग्रामीण विकास असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, वॉटर रिसोर्स असेल, त्याच्यानंतर डिफेन्स असेल किंवा कृषी क्षेत्रासाठी असेल, आरोग्यासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, ह्या बऱ्याच गोष्टींचा आपल्याला इथं परिणाम दिसत आहे. ज्या पद्धतीने आपण G20 मॅनेज केलं, ज्या पद्धतीने आपण चंद्रयान केलं, ज्या पद्धतीने डिजिटलायझेशन वाढत आहे, ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहे, ह्या गोष्टींचा परिपाक ह्या बजेटमध्ये दिसणार आहे. शेअर मार्केटने याला ऑलरेडी सॅल्यूट केलेलं आहे. परंतु शेअर मार्केटची सुद्धा अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने गुंतवणूकदारांची संख्या वाढत आहे प्रत्यक्ष अथवा म्युच्युअल फंडातून सुद्धा, त्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटलमध्ये काही सूट देण्यात यावी अशी आम्ही अपेक्षा करत आहोत. त्याचबरोबर जर ही सूट दिली तर डेफिनेटली अजून संख्या वाढेल आणि संख्या वाढली तर सरकारला इन्कम तर वाढणारच आहे. सो हा बजेट खूप चांगल्या प्रकारे येईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि शिक्षणावर, ग्रामीण विकासावर भर दिलाच जाणार आहे. उद्योग क्षेत्राला चांगले बेनिफिट दिले गेले पाहिजे. मेन म्हणजे मध्यमवर्गीयांचा जे डोकंदुखीचा एक इश्यू आलेला आहे तो म्हणजे व्याजदर. ज्या पद्धतीने रेपो रेट वाढले आणि रेपो रेट वाढल्यामुळे होम लोनचे दर वाढलेले आहे. इंडस्ट्रीला लोन देण्यात येतं त्याचे दर वाढलेले आहे. सो याच्यासाठी सुद्धा काही ह्या बजेटमध्ये यावं अशी सुद्धा आम्ही अपेक्षा करतो आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी,
महिला विकासासाठी, आदिवासी भागासाठी, शहरी भागासाठी EV क्षेत्र खूप मोठं आहे. त्या EV क्षेत्राला सुद्धा ह्या बजेटमध्ये काही अलोकेट केलं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो. धन्यवाद.